त्यामुळे निर्माता म्हणलं तर प्रोड्युसर, निर्माता म्हणलं तर नवीन माणसाला मातीत घाला. चित्रपटाचा प्रोड्युसर म्हणजेच काय तर निर्माता है ना. पण मराठी चित्रपटाचा निर्माता संदीप बिरादर सर हे म्हणतात की निर्माता म्हणजे नवीन माणसाला मातीत गाडणे. असं ते का म्हटले असेल? असं म्हटलं जातं की मराठी चित्रपटाचे जे निर्माते असतात ते येताना तर मर्सिडीज गाडीत येतात, पण जाताना मात्र लोकल ट्रेन किंवा बसनी जातात. अशी त्यांची हालत झालेली असते. असं का घडतंय? असं कशामुळे घडतंय? आणि संदीप बिरादर सर ज्यांनी एक स्वप्न पाहिलं की माझा एक चित्रपट असावा, मी प्रोड्यूस केलेला चित्रपट असावा, पण ते स्वप्न त्यांच्यासाठी किती घातक ठरलं. त्यांचं एक शोरूम होतं, पण त्याच शोरूमचं आज काहीच अस्तित्व राहिलं नाही आणि ते आज चहाचा बिझनेस करतायत, चहा विकत आहेत. अशी त्यांच्यावर वेळ का आली? चला पाहूयात नक्की त्यांच्यासोबत काय घडलं. एक युट्यूब व्हिडिओ पाहत असताना मला ही व्हिडिओ दिसली आणि खूप वाईट वाटलं. ह्या संदीप बिरादर सर जे आहेत मराठी चित्रपटाचे गोट्या गँगस्टर ह्या चित्रपटाचे निर्माते, त्यांच्याबद्दल जी घडलेली घटना आहे ती ऐकून. नमस्कार, मी साहिल निकम तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो. तर मराठी चित्रपट गोट्या गँगस्टर म्हणजे ज्यात प्रथमेश परब हे लीडमध्ये होते आणि त्या चित्रपटाचे निर्माते संदीप बिरादर ह्यांनी हा चित्रपट करण्याचं स्वप्न पाहिलं. चित्रपट खरं तर निर्मात्याचा पहिला असतो असं म्हटलं जातं, कारण त्यांनी त्यासाठी पैसे लावलेले असतात, पण तेच पैसे त्यांना रिटर्न येत नाहीत. मग त्यांना चहा विकण्याची, त्यांचं एक शोरूम होतं, पण त्यांच्यावर आता चहा विकण्याची वेळ आली, कारण ह्या चित्रपट बनवण्यासाठी त्यांचे जवळपास 1,75,00,000 एवढे बुडलेले आहेत आणि त्यांची अनेक गोष्टींमुळे फसवणूक झाली. म्हणजे चित्रपटाचे जे दिग्दर्शक होते ते वारले, ते एक्सपायर झाले आणि त्यानंतर त्यांनी तो चित्रपट प्रेझेंट करण्यासाठी, एडिट करण्यासाठी, शूट करण्यासाठी अनेक लोकांकडे नेला. म्हणजे सुरुवातीला या चित्रपटाची शूटिंग फक्त 21 दिवस होणार होती आणि मग ते 51 दिवस झाली आणि त्याचा जो खर्च वाढला, प्रेझेंटेशनचा खर्च वाढला, डिस्ट्रीब्युशनचा खर्च वाढला. अनेक लोकांनी संदीप बिरादर सरांचे हात हे दगडात अटकलेले असताना सुद्धा त्यांची फसवणूक केली, त्यांच्याकडनं पैसे काढले आणि त्यांना आउटपुट मात्र काहीच दिलं नाही आणि नुसत्या तारखा दिल्या, आपण बघू, भेटू, बोलू असं म्हटलं गेलं. तर अशी ह्या मराठी चित्रपटातील निर्मात्याची ही व्यथा आहे. म्हणजे हे सगळं ऐकून खूप वाईट वाटलं. ज्या पोटतिडकीने ते सांगत होते ना, म्हणजे अक्षरशः तो माणूस रडत होता त्या व्हिडिओमध्ये सांगत असताना. तुम्ही ती व्हिडिओ पाहतच असाल. आणि हे जे फसवणूक करणारे जे लांडगे आहेत ना, त्यांना कुठेतरी ठेचलं पाहिजे. म्हणजे एखाद्या व्यक्तीचं स्वप्न आहे तर ते पूर्ण करण्यासाठी पुढे न्यायचं त्याला, तर ते कसं त्याला अडकवता येईल आणि कसं त्याकडनं पैसे खेचता येतील हेच लोक बघतायत. म्हणजे चित्रपट रिलीज झाला 25 डिसेंबरला, 25 जानेवारी नंतर 2026ला सुद्धा त्या चित्रपटाचं कलेक्शन सुद्धा सांगितलं नाही त्या प्रोड्युसरला. आज तोच प्रोड्युसर हार्ड ड्राईव्ह मागतो आहे ज्यात चित्रपटाचं प्रेझेंटेशनचं किंवा चित्रपटाचा अनेक डेटा आहे, तर ती हार्ड ड्राईव्ह सुद्धा त्याला दिली जात नाहीये त्या प्रेझेंटरकडनं. तर त्यांचं म्हणणं असं आहे की ती जी हार्ड ड्राईव्ह आहे ती मला मिळाली तर मी कुठेतरी सबसिडी मिळवेन, ते थोडेफार पैसे मला येतील किंवा OTT प्लॅटफॉर्मवर तो मी रिलीज करेन तर थोडेफार त्यातनं पैसे येतील. ते जे आर्थिक नुकसान झालंय 1,75,00,000 तर थोडंफार तरी कमी करता येईल आणि त्यांना थोडंसं हातभार लागेल. पण हे जे फसवणूक करणारे सो कॉल्ड लांडगे आहेत ना, ते हार्ड ड्राईव्ह देतच नाहीत आणि खूप वाईट वाटतं ही जी दशा आहे ना ती बघून. आणि म्हणजे असे अनेक संदीप बिरादर सरांसारखे जे प्रोड्युसर्स आहेत, निर्माते आहेत, असणार आहेत आणि अनेकांचे हे हाल आहेत. मध्ये एक बातमी सुद्धा ऐकली होती की एका निर्मात्याने आत्महत्या केली होती. म्हणजे हे फक्त मराठीमध्ये नाही, हिंदीमध्ये सुद्धा घडतं. काही आपल्या मराठी इंडस्ट्रीला मी दोष देत नाहीये, पण हे जे सो कॉल्ड लांडगे आहेत ना त्यांना कुठेतरी ठेचलं पाहिजे. आणि माझं मत असं आहे पर्सनली, मी चुकी नाही काढता संदीप बिरादर सरांची, पण
एखादा जर का व्यक्ती असेल, एखाद्या त्या क्षेत्रात जर का तुम्हाला घुसायचं असेल तर त्याचा अभ्यास असणं खूप महत्वाचं आहे. म्हणजे एखादा निर्माताची ती जी एक लाईफस्टाईल असेल की गाड्या असतात, बंगले असतात, ते फक्त बघून अट्रॅक्ट होणं खूप चुकीचं आहे. म्हणजे ती लाईफस्टाईल त्यांनी खूप मेहनतीने कमवली असते, त्याच्या मागे त्याचा अभ्यास असतो. सो फक्त पैसे गुंतवणं हाच भाग नसायला हवा आणि थोडाफार त्याचा अभ्यास असावा आणि मग त्या एखाद्या गोष्टीसाठी पैसे लावावे, मला तर असं वाटतं. सो एवढंच म्हणेन की हे खूप वाईट घडलं आणि ह्याच्या मागे जे कोणी आहेत त्यांना आता शिक्षा झाली पाहिजे. आणि असे जे पुढे जर का गोष्टी घडल्या तर त्याच्यासाठी काही अलर्ट्स असायला हवेत. म्हणजे जर का एखादा प्रोड्युसर नवीन असेल तर त्याला कसं पुढे आणता येईल, म्हणजे कारण असं केलं तर मग कोणतेच नवीन प्रोड्युसर्स मराठी इंडस्ट्रीमध्ये येऊ शकणार. तर ही जी निर्मात्यांची जी व्यथा आहे ती कुठेतरी मांडावी असं वाटलं आणि काहीतरी बोलावं असं वाटलं आणि हे कुठेतरी थांबलं पाहिजे. मराठी इंडस्ट्रीमध्ये आपल्या मराठीच माणसाला असं जर का वागणूक दिली जात असेल, भले तो नवीन आहे, त्याच्याकडे तेवढा अभ्यास नाहीये, पण तुम्ही त्याला मदत तर करू शकता यार. त्याचं एक स्वप्न आहे, छोटंसं स्वप्न आहे की त्याच्या नावावर एक चित्रपट असावा, त्यांनी पैसे लावलेत आणि त्या पैशाचं रिटर्न यावं, एवढंच तर त्याचं म्हणणं आहे. आणि तुम्ही जर का असं फसवणूक करत असणार तर चांगली गोष्ट नाही. तुम्हाला त्यावेळेसाठी त्याच्याकडनं पैसे मिळतील सुद्धा, पण त्याची जी व्यथा होतीये, त्याला त्या परिस्थितीमधनं जावं लागतंय, ते खूप वाईट आहे. तर तुम्ही, माझ्या मते जे कोणी कल्प्रिट आहेत त्यांना एकतर सजा झाली पाहिजे किंवा एकतर अशांना ठेचलं पाहिजे. अक्षरशः ही वृत्ती चांगली नाहीये असं मला वाटतं. आणि इथेच थांबूया. मी आता म्हणू नाही शकत की तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली वगैरे, पण ह्यावर तुमचा प्रतिक्रिया काय असेल हे तुम्ही नक्की सांगू शकता. इथेच थांबूया, पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत आपलं युट्यूब चॅनल पिक्चर प्लॅटफॉर्म पाहत राहा आणि लास्ट बट नॉट लिस्ट स्वतःची काळजी घ्या.